या संदर्भामध्ये त्यांचे जे सचिव आहेत विवेक भीमनवार हे आधीच्या मीटिंगला माझ्या आले होते. तर त्यांना मी एक सुरक्षिततेच्या दृष्टीने आढावा आणि ज्या प्रलंबित केसेस राहिलेल्या आहेत या स्वरूपाच्या त्याच्यामध्ये ज्याच्या दिरंगाई झालेली आहे किंवा पुढे काही कारवाई झालेली नाहीये, तर या संदर्भामध्ये नक्कीच त्यांना मी सूचना देईन की त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. पण त्याचसोबत मला दुसरं असं वाटतं की आरटीओचे अधिकारी पण हे वाचतात, पेपर वाचतात, बातम्या वाचतात. तर याच्यात त्यांना कारवाई करण्याच्या संदर्भात जर का कारवाई केली नाही तर आम्ही काही घटना अशा पाहिलेल्या आहेत की सकाळी 9 वाजताच तो चालक जो असतो तो दारूच्या नशेमध्ये असतो. म्हणजे मग ब्रीथ अनालायझर सुद्धा सकाळीच वापरायला पाहिजे तशी परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठेतरी ड्रायव्हर्सना सुद्धा वेळेचं बंधन असलं पाहिजे, 10 तास 12 तास असं. आणि बाकीचे जे लोक आहेत अशा पद्धतीचे ज्याला रेकॉर्डेड अशा पद्धतीने गुन्हे करणारे जे लोक आहेत त्यांनी वारंवार गुन्हे करून ते लपतायत या सगळ्या शील्डच्या खाली, त्याच्याबद्दल ही व्हेंडर्सची म्हणजे ज्या ट्रॅव्हल एजन्सीज आहेत त्या